सांगली महापालिकेचे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली आहे. आज सर्व विभागांचा आढावा घेत कार्यालयीन शिस्त लावण्याचा प्रयत्न गांधी यांनी सुरू केला. रस्ते, पाणी आणि स्वच्छता यावर प्राधान्यानं काम करण्याच्या सूचना त्यांनी सर्व खाते प्रमुखांना दिल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना ही सर्व विभागांना करण्यात आल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे. अतिक्रमणाबाबत पुढील 15 दिवसात सर्व ती माहिती घेऊन एक स्वतंत्र मोहीम राबवली जाईल आणि अतिक्रमण काढलं जाईल, अशी ग्वाही सत्यम गांधी यांनी यावेळी दिली आहे. बसबाबत विद्युत DP बसवण्याचं काम सुरू असून चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे आणि त्यामुळे काम पूर्ण होतात महापालिकी क्षेत्रात बस सुरू होतील, असंही सत्यम गांधी यांनी म्हटलं आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना समाधानकारक वाटावं असं काम महापालिका प्रशासन नक्की करेल, असा विश्वास महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सर्वांना नमस्कार. मी सत्यम गांधी IAS 2021 बॅच. मी आज मध्यान्हपूर्व सांगली महानगरपालिकाचं आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. मी सगळे सांगलीकरला आवाहन करू इच्छितो की जे काही कंप्लेंट्स असेल, जे काही ग्रीव्हन्सेस असेल ते मला तुम्ही डायरेक्ट येऊन भेटू शकतात आणि 2-4 प्रायोरिटीज मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे. कार्यालयाच्या स्वच्छता, दुसरा ग्रीव्हन्स रिट्रेसल आणि तिसरा जे कामाची पद्धत आहे ते ट्रान्सपेरन्सी असलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हे 3 बेसिक प्रिन्सिपलवर कुठल्याही प्रकारच्या हलगर्जीपणा बर्दाश्त होणार नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की सांगलीकर आणि माझं जे काही स्टाफ वगैरे आहे ते मला पूर्ण सहयोग करतील काम करायला. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.